हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कशा आहेत मित्रांनो? मजेत ना? तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असं आहे की जेबीचा शो आहे भांडूपला. भांडूपचा महाराजा भव्य आगमन सोहळा हे आज आपण वाजवणार आहे. आजपासून आपले सर्व आगमन सोहळ्याची कामं सुरुवात होत आहेत. आजचा पहिला शो आहे आपला भांडूपच्या महाराजाचा. कारण गेल्या 2 वर्ष आपण भांडूपच्या महाराजाचा आगमन सोहळा वाजवला आहे, गाजवला आहे आणि तिकडच्या पब्लिकला नाचवलं आहे. तसाच आजचा मान ही आपलाच आहे. भांडूपच्या महाराजाचा भव्य आगमन सोहळा वाजवायचा, गाजवायचा आणि पुन्हा एकदा आपण दाखवून देऊ जेबी सेना आपली कशी धमाल करते भांडूपमध्ये. तर आता मी बिल्डिंग खालती आलो आहे रेडी वगैरे होऊन. आपली गाडी वगैरे रेडी आहे. स्टिकची बॅग घेतली आहे, ह्याच्यामध्ये स्टिक आहे आणि त्यानंतर ड्रमला लावतात ते पॅड आहे. म्हणजे ते ड्रम टी शर्ट वगैरे फाटतात ना रनिंग शो असल्यावरती फोरांचे, तर त्यासाठी पॅड घेऊन आलो आहे. बेल्ट आहे नवीन. आता मी बिल्डिंग खालती आलो आहे. आपली गाडी रेडी आहे. आता इथून जातो आहे मी रोहित देवळेकरच्या इथे. रोहित देवळेकर आणि मग आम्ही दोघं इकडून निघून जाऊ थेट भांडूपला आपल्या लोकेशनला. तर आता इथून मी जातो, रोहित देवळेकरला घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. Few moments later. फायनली आपला भाऊ आलाय रोहित देवळेकर आणि ही आपली आहे या वर्षीची नवीन टी शर्ट. आज आपल्या टी शर्टची ओपनिंग पण आहे. आता आम्ही इकडून निघतोय, थेट पोहोचू आपल्या लोकेशनला आणि मग तुम्हाला भेटतो. 1 hour later. तर फायनली पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला. इकडेच आपला बँड चालू होणार आणि इकडे आपला टेम्पो वगैरे पण लागला आहे बघू शकता. आणि इकडे सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून झालं आहे, सर्व सेटअप वगैरे करत आहेत. साहिलने पण आपली नवीन टी शर्ट घालून आले. साहिल, कसे वाटते नवीन टी शर्ट आपली? खूप भोंगे वगैरे बांधतायत. साहिल आहे, माझा मित्र प्रसाद आणि माझा खास मित्र आले. काय बोलतो? एकदम मस्त. और भाऊ आहे और मुझे भाई आणि झेंडे आपला खूप दिवसानंतर रुपेश झेंडे कम बॅक झालाय. तुम्ही सर्व कमेंट करून विचारत होते, तर आपला भाऊ थोडा आजारी होता, खूप दिवसानंतर कम बॅक आहे. आणि इकडे आता सर्व सेटअप वगैरे लावते, सामान वगैरे गाडी बांधून झाली का मग आपण सेटअप वगैरे बांधू. इकडे आपला सँडी भाऊ ताशा फिट करतोय. सँडी, किसका ताशा फिटिंग कर रहा है तू? विनायक सिम 1 पहिला आगमन शो, पहिला गणपती सीझन. कसं वाटतंय तुला इकडे? हा, तुझ्याकडे येतोय सिम 2. मचवणार भांडूपचा महाराजा. 2 वर्ष मचवलंय, 3ऱ्या वर्षी पण मचवणार. मचवून टाकणार. काय बोलताय राघव? भांडूपवाले नाव काढणार ना, दोघे जरी आग लगा देगे, आग लगा देगे. क्या बात कर रहे रे बाबा? माणसं पळून जातील. खोपड़ी तोड़. सेटअप वगैरे रेडी झाले आणि नवीन टी शर्ट पण घातली आहे आणि इकडे नाश्ता वगैरे चालू आहे. नाश्ता करायला सगळ्यांनी. अच्छा आहे वन साईड. कमरे बर्गर, इंडियन बर्गर. इकडे सचिनसाठी पाऊस वगैरे आला तर नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. इथली जेबी सेना पण इकडे रेडी आहे आणि इकडे गणपती बाप्पा पण आले बघू शकता तुम्ही. आपला आगमन सोहळा चालू होईल आणि आता आपण वाजवायला स्टार्ट करते. तर भेटूया वाजून झाल्यानंतर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नवतरुण समाज सुधारक केंद्र भांडूपचा महाराजा वर्ष 40वे
या 40व्या वर्षाची सुरुवात श्री गणेशाच्या मुखदर्शनाने झालेली आहे. गणपती बाप्पा. चलिए शुरू करते हैं.
हिला डाला ना. तर फायनली आपला पॅकअप झालाय आणि तुम्ही बघितलं असणार किती क्राऊड होता. जे गेले 2 वर्ष आपण भांडूप गाजवलंय वाजवलं आणि भांडूपच्या महाराजा भव्य आगमन सोहळा हे आपण पूर्ण फुल वन साईड इकडे वाजवलंय 2 वर्ष. तसंच याही वर्षी पण तसाच क्राऊड होता, तशीच पब्लिक होती. तुम्ही बघितलं असणार ब्लॉगमध्ये. आणि आता सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेत आहेत. इन्स्ट्रुमेंट काढून झाला का मग तुम्हाला भेटतो. सँडी, कसा वाटला आज आपला भांडूपचा महाराजा? आजचा आहे ना पहिला प्रोग्राम होता. सुरुवात खूप सुंदर झाली आहे. तुझा पहिला वर्ष का दुसरा वर्ष भांडूपच्या महाराजाला? भांडूपच्या महाराजाला दुसरा वर्ष. मी एक सांगतो, जोगेश्वरी बीचमध्ये मला पूर्ण 1 वर्ष झालं आहे. पूर्ण म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. लास्ट इयरला पण मी गणपतीमध्ये आलेलो जोगेश्वरीमध्ये. खूप मजा आली पाहिजे. खूप फुल वन साईड मचवली आहे. आता परत आपला आता आगमनाची कामं सुरूच आहे. उद्या पण आहे. त्यानंतर आपली कामं आता साताऱ्याला वगैरे पण आपण जाणार आहे, हैदराबादला जाणार आहे, अहमदाबादला जाणार आहे. तर आपली कामं चालूच असणार आहे. आता बाकीची JB सेना दाखवतो तुम्हाला कुठे. अगर तुम्हाला अहमदाबाद, सातारा आणि कुठे गुजरातला सुद्धा जाणार आहे, अगर ते पण तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉग येतच राहतील. आणि सँडीच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. साहिल भाई, हा भाई. साहिल भाऊचा आपला पहिलाच वर्ष आणि पहिल्याच आगमनाचं काम. तुफान झालेलं आहे. मग कसं वाटलं आज शो आपला भांडूपचा महाराजा? तुफान मजा येते दर टायमाला आणि आज पण तुफान मजा केली, कारण की रनिंग काम होतं तर मजा आली. ड्रमबिल वाजायला तुफान एकदम, आणि इथून पुढे पण तुफान काम वाजायला मजा येणार. आणि आपला भाऊ योगेश मालुसरे यांनी फुल वन साईड थाप अशी वाजवले. पूर्ण भांडूप डूप डूप बड्डा डूप 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 भांडूप डूप डूप पूर्ण भाचून टाकलंय. 33 सेकंदामध्ये. और झेंडे, कसा वाटला आज तुला वरती? आपला झेंडे भाऊ थोडा आजारी होता, त्यामुळे आपल्या काही शोला नव्हता. त्याचा झेंडेचा कमबॅक झालाय. सगळ्या शोला असणार. हा, धमाल करणार आहे. फुल एन्जॉय. इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व घेऊन आले इकडे. आणि आजचा ब्लॉगचा सर्व श्रेय माझ्या मित्राला जाणार, कारण मी वरती वाजवत होतो आणि आपला भाऊ आपले ब्लॉग शूट करत होता. थँक्यू सो मच. पेमेंट दे अर्धा. गजब बेइज्जती. अर्धा पेमेंट देणार साहिल त्याला. बोल ना लेकिन पेमेंट पाहिजे ह्याला. मी पेमेंट नाही देऊ शकत, कारण यांनी माझी गाडी बरोबर बनवून नाही दिली आहे. सर्व्हिसला गाडी येणार. और साहिल भाई, कसा वाटला आपला पहिला शो भांडूपचा? पहिलं काम असं वाजवलं आम्ही. आता आपली सुरुवात आहे. याच्या पुढे आपले कुठे कुठे शो आहे? गुजरात, अहमदाबाद. वडोदरा, इकडे हो जाऊया, थांब जरा. तुला विचारतो ड्रम पाहिला का? ए सिमवन, पट्टे बिट्टे सर्व आपल्या नावावर करून घेतले. आणि आपल्या अमनने पण आज हाफ वन साईड मचून टाकले. अमन, मजा आली की नाही? अक्षय पण होता बेसला. त्या बिचारे एवढे वाजून आता हे इन्स्ट्रुमेंट हात ठेवत आहेत. मजे नाही ले रे भाई, सांगतोय. त्याला येताना बोललो गाडी चालव, तर केस उभी करून आलेला म्हणून गाडी नाही चालवली. बोलला जाताना चालवणार आहे. सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे आपला ठेवून झालाय आणि आता आपली JB सेना सर्व इकडे जेवायला आली आहे. और रोहित भाई, खाने में काय? सर्वी म्हणजे अर्धी आहे, अर्धी बाहेर लाईनीत उभी आहे, ती पण येते. हे बघा एक एक येत आहेत. हे बघा दादा आला. जेवण वगैरे घेतो आणि आता गाडी चालवायची तुला. चला जेवून घेऊया. मस्त व्हेज पुलाव, बिर्याणी, व्हेज बिर्याणी.
Few moments later. तर जेवण वगैरे झालं आहे आणि आता आपण इकडून निघतो आपल्या घरी जाण्यासाठी थेट. आणि आपला भाऊ गाडी चालवतोय आणि इकडे सोहम काय बोलतो. चला दादा उद्या भेटूया. उद्या आपला काम आहे फाईन धरला आपला टेम्पो वगैरे बाकीची आपली JB सेना सर्व आतमध्ये आणि जे जाणार आहे ते गेले आणि आता आम्ही दोघं पण निघतो इकडून. मग भेटूया आपल्या बिल्डिंग खालती पोहोचू. तर फायनली पोचलो आपण रोहित देवळेकरच्या एरियात. चल टाटा. आता कधी उद्या उद्याच्या कॉल. आता इथून गाडी मला चालवायची आहे. तर भेटूया बिल्डिंग खालती जाऊन. आता आपल्या बिल्डिंग खालती रोहित देवळेकरला सोडलंय त्याच्या बिल्डिंग खालती आणि आता मी आपल्या बिल्डिंग खालती आले. आपली गाडी वगैरे पार्किंगमध्ये लावून घेतली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आज भांडूप. आपण तिसऱ्यांदा भांडूपमध्ये गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे भांडूपचा महाराजा भव्य आगमन सोहळा हे आपण गाजवलंय वाजवलंय आणि तिकडचा क्राऊड नाचवलाय. 3 वर्ष सलग 3 वर्ष आपण वाजवलंय. हायट्रिक झाली आहे. तसं तर आपलं 14 एप्रिलला पण तिकडे गेले 2 वर्ष आपण वाजवलंय. खूप मजा येते भांडूपमध्ये वाजवणं म्हणजे क्राऊड आणि एवढा सपोर्ट असतो तर आपल्याला कधी असा कंटाळा येत नाही तिकडे वाजवायला. तिकडचा शो असला का आपण हसत जातो नेहमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जेवढा शूट करायला भेटलं मी तेवढा शूट केलं आहे. कारण मी तर होतो नाही शूट करत. आपला निखिल भाऊ शूट करत होता. कारण आता आपले रनिंग कामं चालू झाले तर मेंटेनन्स डिपार्टमेंट मी बघतो आपल्या इन्स्ट्रुमेंटचं सर्व. तर ते सर्व आता मला लक्ष द्यायला लागतं. कारण आतापासून आपली रनिंग कामं चालू झाली तर त्यामध्ये आपले ड्रम फाटतात कॉन्सेप्ट फाटतो. तर हे सर्व मला तिकडे हर कॉलला म्हणजे प्रत्येक कॉलला आपल्याला तिकडे सर्व बघायला लागतं का म्हणजे काय पान फाटलं आहे काय गेलं आहे म्हणजे ते सर्व छोट्या मोठ्या गोष्टी. कारण आता आपले रनिंग कामं चालू आहे तर आपल्याला कधी 6 बेस लावायचे असतात कधी 8 बेस लावायचे असतात कधी 6 ड्रम कधी 8 ड्रम तसं चालूच असतो आपला. तर आता मी आपल्या बिल्डिंग खालती आलो आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतो आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.